नमस्कार मित्रांनो, मी सदानंद विजय पाटील स्वागत करतोय तुमचं आपलं नव्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पाटील की आणि क्रिकेट. मित्रांनो, क्रिकेटची आवड ही लहानपणापासूनच होती आणि क्रिकेट या खेळाबद्दल जर बोलायचं झालं तर भारतात याला एखाद्या धर्माप्रमाणे पूजलं जातं. हा क्रिकेट म्हणजे सर्वसामान्यांच्या आपुलकीचा विषय आहे आणि मग अशाच क्रिकेटबद्दल मलाही ओढ होती, मलाही आकर्षण होतं. त्याच्याबद्दल तासनतास बोलावं असं मला नेहमी वाटायचं आणि मग त्यावेळेस मी विचार केला की चला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांशी संपर्क साधू शकेन. ज्या आजूबाजूला ज्या क्रिकेटच्या जगामध्ये ज्या घडामोडी होत आहेत, जे भारतीय संघाचे जे सामने होत आहेत, त्याचं मी तुमच्या पुढे एक छोटंसं समीक्षण माझ्या दृष्टीने काय असू शकेल ते मी तुमच्याशी करेन. आणि म्हणूनच केवळ या यूट्यूब चॅनलची मी स्थापना केली आहे. या यूट्यूब चॅनलचा हा पहिलाच व्हिडिओ, यूट्यूब चॅनलचा प्रवास मी इथून सुरुवात करतो आहे. फार काही असं म्हणजे पैसे कमवावे किंवा युट्यूबर व्हावं मोठं अशी माझी इच्छा नाहीये. पैसा हा दुय्यम असतो आणि त्याला दुय्यमच जागा दिलेली पाहिजे. इथे माझा महत्त्वाचा उद्देश आहे तो माझ्या मनातली क्रिकेटची आवड जपणं. आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की चला आपण एक मराठीत युट्यूबवरती क्रिकेटचा कंटेंट फारसा नाहीये, तेव्हा हा एक माझा छोटासा प्रवास आहे या दृष्टीने की जर आपण काही यामध्ये करू शकलो तर नक्कीच मला हे सगळं आवडेल आणि यातून मी या क्रिकेटच्या यूट्यूब चॅनलची सुरुवात करतो. तेव्हा तुम्ही या प्रवासात माझ्यासोबत जोडावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि जर तुम्ही माझ्यासोबत या प्रवासात जोडायला इच्छुक असाल तर नक्कीच या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. मित्रांनो, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची निवड झालेली आहे. खरं तर वेस्ट इंडिजचा संघ ऑलरेडी आपल्या भारतामध्ये आलेला आहे, एक टेस्ट मॅच खेळलेली आहे आणि भारताने त्यांना खूप चांगल्या दृष्टीने आपला पाहुणचार दिलेला आहे. 5 दिवस या पावसाळी वातावरणात दिवसभर खेळायचं, हा त्रास सहन करायचा. या त्रासातून खरं तर वेस्ट इंडिज संघाला भारतीय संघाने फक्त तिसऱ्या दिवशीच मुक्त केलेलं आहे. भारताने वेस्ट इंडिजच्या संघावरती तिसऱ्या दिवशीच अगदी डावांच्या फरकाने मात करून त्यांना लवकर रिलीव्ह केलेलं आहे. खरं तर हा पाहुणचाराचा एक आपण जे म्हणतो की अतिथी देवो भव, भारताने याची चुणूक दाखवलेली आहे. तर वळूया थोडंसं ऑस्ट्रेलियन दौऱ्याकडे जाणाऱ्या संघामध्ये आपल्या अपेक्षेप्रमाणे बरेचसे खेळाडू आहेत. या सर्व निर्णयामध्ये एक थोडीशी गोष्ट की जी मनाला कुठेतरी चटका लावून गेली आणि ती म्हणजे होती की रोहित शर्माकडनं कप्तानपद हे काढून घेतलं गेलं आहे आणि नवीन कॅप्टनशिपची जी जबाबदारी आहे भारतीय संघाच्या ती दिलेली आहे ती शुभमन गिलकडे. तर शुभमन गिल याच्या योग्यतेचा आहे की नाही? बिलकुल आहे. त्याने त्याची चुणूक आपल्याला इंग्लंड दौऱ्यावरती दाखवलेली आहे. एक नवा उगवता खेळाडू आहे, त्याच्याकडे तेवढे आत्मविश्वास आहे, कॅपेबिलिटी आहे आणि तो नक्कीच भारताचं नेतृत्व येणाऱ्या नजीकच्या काळात करू शकेल अशी सर्वांना खात्री देखील आहे. फक्त कुठेतरी मनात असं वाटतं की निवड समितीने जे टायमिंग साधलंय ते कुठेतरी योग्य आहे का? आणि हा प्रश्न सर्व क्रीडा रसिकांच्या मनात आहे आणि तसाच तो माझ्याही मनात आहे. सो थोडंसं आपण आज या दृष्टीने या सर्व गोष्टींवरती चर्चा करूया. क्रिकेटच्या मैदानावरती नेहमीच म्हटलं जातं की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि खरं सांगतो क्रिकेटमधून खूप काही शिकायला मिळतं. फक्त मैदानातच नाही, क्रिकेटमधून मैदानाच्या बाहेरच्याही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर सचिन तेंडुलकर या क्रिकेटच्या देवाकडे जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसतं की अगदी यशाच्या सर्वोच्च शिखरावरती गेलेला माणूस सुद्धा स्वतःचे पाय कसे जमिनीवरती ठेवू शकतो, कसं लाईफस्टाईल असावं, कसं जगावं, कसं जनमानसात वावरावं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. तसंच आपण बघितलं युवराज सिंगकडे पाहिलं तर स्वतःची शारीरिक अवस्था कॅन्सरची झुंज देत देत हा खेळाडू भारतासाठी वर्ल्ड कप खेळला आणि नुसता खेळलाच नाही तर या स्पर्धेचा एक मॅच विनर म्हणून हा उभरून आला होता. हा खेळाडू याने भारतीय संघाला हा विश्वचषक 2011चा उंचावण्यास मदत करून दिली होती महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली. तर अशी लढाई वृत्ती आपल्याला या खेळाडूंकडे शिकायला मिळते. तो क्रिकेटचा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो, फक्त तुमच्याकडे तो शिकण्याचा दृष्टिकोन असायला हवा. चर्चा करूया आपण रोहित शर्माबद्दल. तर रोहित शर्माने आपल्याला एक काय शिकलो? रोहित शर्माकडनं आपण शिकलो की सेल्फलेस अप्रोच घेऊन क्रिकेटमध्ये कसं काय कॅप्टनशिप करायची. रोहित शर्मा सुरुवातीच्या काळात सर्वांना माहिती आहे की 15-20 धावा खूप हळूहळू खेळायचा. भले तो T20चा सामना असू दे, तो वनडेचा सामना असू दे, तो खूप संत गतीने खेळायचा. पण एकदा कुठे तो 40-45च्या पुढे गेला की मग आपल्याला असं वाटायचं की ठीक आहे चालेल, आता इथून रोहित शर्मा फटकेबाजीला सुरुवात करेल आणि इथून पुढे थोडासा धावफलक वेगाने हलता ठेवेल. आणि रोहित शर्माने बऱ्याच अंशी ते केलेलं सुद्धा होतं. आपल्याला सर्वांना विसरून चालणार नाही की 264 ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या वन डे क्रिकेटमध्ये जर का कोणी नोंदवली असेल तर ती रोहित शर्माच्या नावावरती आहे. हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याच्या नावावरती तब्बल 1, 2 नव्हे तर 3 द्विशतकांची नोंद झालेली आहे. 264 ही सर्वोत्तम धावसंख्या त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नोंदवली होती. तर खेळाडू म्हणून आपण जर का रोहित शर्माकडे पाहिलं तर बरंच काही या खेळाडूने आपल्या भारतीय संघाला दिलेलं आहे. 2023 मध्ये ज्यावेळेस भारतीय संघ स्वतःच्या मायदेशात ज्यावेळेस वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाला होता, सर्वांना वाटत होतं की भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धा जिंकावी आणि अशीच धडाकेबाज अगदी प्रत्येक सामन्यात अनेक विजय मिळवत भारताने अंतिम फेरीत धडक मारली होती रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली. अखेरपर्यंत अपराजित राहिलेला हा संघ फायनलमध्ये जाऊन
थोडासा मागे राहिला आणि ट्रॅव्हिस हेडच्या फलंदाजीच्या जोरावरती ऑस्ट्रेलियाने 2023चा वर्ल्ड कप अहमदाबादच्या मैदानावरती जिंकला होता. तो ही स्पर्धा म्हणा की तेव्हा त्याच्यानंतर 2024 मध्ये झालेली T20 चषक म्हणा, ही T20 स्पर्धा सुद्धा भारताने अपराजित राहत जिंकली होती. यावेळेसही कर्णधार होता तो रोहित शर्मा. रोहित शर्माने दाखवलं की स्वतःच्या विकेटचा विचार न करता ओपनिंगला येऊन संघाला धडाकेबाज सुरुवात कशी करून द्यायची आणि ज्याच्यामुळे पुढे येणाऱ्या ज्या खेळाडूंना त्यांना सेटल व्हायला वेळ मिळतो आणि तिथून पुढे या संघाची एक मोठी धावसंख्या उभारता येते आणि प्रतिस्पर्धी संघावरती याचा प्रेशर आणता येतो. हे शिकवलं आपल्याला रोहित शर्माने. सो रोहित शर्माकडनं आणखीन काही अपेक्षा होती की असं वाटत होतं की 2027 पर्यंत हा खेळाडू खेळावा आणि त्याच्यानंतर मग त्याने निवृत्ती घ्यावी अशी खरं तर जनमानसात अपेक्षा होती. माझीही तीच अपेक्षा होती. मी स्वतः रोहित शर्माचा खूप मोठा फॅन आहे. त्याचं क्रिकेट मी खूप जवळून पाहतो आणि खूप आवडतो मला त्याचा खेळ. पण ठीक आहे, निवड समितीच्या मनात काहीच वेगळं होतं. कदाचित निवड समितीने हा विचार केलेला असावा की 2027 मध्ये ऑक्टोबरमध्ये 2027 मध्ये पुढचा वनडेचा विश्वचषक होणार आहे. T20 स्पर्धा आणि टेस्ट मधून ऑलरेडी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांनी ऑलरेडी रिटायरमेंट घेतलेली आहे. त्यामुळे त्या खेळाडूंचा या 2 फॉर्मॅटसाठी तर विचार होतच नाही. एकच फॉर्मॅट हे खेळाडू खेळतात तो म्हणजे वनडेचा फॉर्मॅट. आणि भारतीय संघ जर का तुम्ही पाहिलं असेल तर गेल्या काही वर्षात आणि येणाऱ्या काही काळामध्ये सुद्धा फारसा वनडे क्रिकेट खेळताना आपल्याला दिसणार नाहीये. जी वनडेची स्पर्धा आहे 2027 ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड कपची स्पर्धा आहे, त्या स्पर्धेच्या आधी भारताचे काही सामने जरूर आहेत, पण तोपर्यंत खूप मोठा गॅप आहे आणि या गोष्टीला तब्बल 2 वर्षाचा अजून वेळ लागणार आहे. तर कदाचित निवड समितीने हा विचार केलेला असेल की आज रोहित शर्मा ऑलमोस्ट 38 वर्षांकडे झोपलेला आहे. विराट कोहली सुद्धा 37 क्रॉस करायच्या मार्गावरती आहे. हे खेळाडू आणखीन 2 वर्ष त्यांचा स्वतःचा फिटनेसचा दर्जा टिकवू शकतील का? आणि जर या एखाद्या खेळाडूला जर चुकून काही दुखापत झाली तर अशा वेळेस एखादा नवीन कर्णधार त्यावेळेस उभा करणं हे थोडंसं जिकरीचं होईल. आपल्या सर्वांनाच माहिती की रोहित शर्मा एक कॅप्टन म्हणून ज्यावेळेस मैदानावरती वावरायचा त्यावेळेस त्याच्या ज्या स्टंप माईक मधून ज्या आपल्याला कमेंट्स ऐकायला भेटायच्या कदाचित त्या आता इथून पुढे आपल्याला ऐकायला मिळणार नाही किंवा कमी होतील. पण ठीक आहे, क्रिकेट आहे शेवटी. आणि मलाही असं वाटतं की आयुष्य हे भविष्याच्या दृष्टीने जगायचं असतं. तुम्हाला जे काही आयुष्यात निर्णय घ्यायचे ते भविष्याच्या दृष्टीने घ्यायचे असतात. तुम्ही पाठीमागे वळून पाहत तुम्ही फारसं आयुष्य पुढे चालू शकत नाही आणि निवड समितीने तेच केलेलं आहे. भविष्याचा विचार करत शुभमन गिलला कर्णधारपद केलेलं आहे. तेव्हा शुभमन गिलला खूप साऱ्या शुभेच्छा. या कर्णधारपदी त्याची नियुक्ती झाली त्याबद्दल. भारतीय क्रिकेटला एक नवीन शिखर आणखीन संपादन करून द्यावं या शुभमन गिलने त्याच्या कॅप्टनशिपखाली, या हार्दिक इच्छा माझ्या. आणि याबरोबरच मी हा व्हिडिओ संपवतो. मला या व्हिडिओमध्ये मी जे काही समीक्षा केली या संपूर्ण प्रसंगाची त्याबद्दल तुमचं मत काय हे मला नक्की तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून या व्हिडिओच्या खाली नक्की कळवा. मी प्रयत्न करेन की वारंवार तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी या मंचावरती मी येईन. याचबरोबर मी इंस्टाग्रामवरतीही उपलब्ध असेल, फेसबुकलाही आपलं पेज उपलब्ध असेल आणि युट्यूबवरती आपण हे चॅनल आपलं सुरू केलेलंच आहे. आज या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे. तेव्हा या चॅनलचं नाव लक्षात ठेवा. या चॅनलचं नाव आहे पाटील की आणि क्रिकेट आणि हे सेम नाव असणार आहे इंस्टाग्रामला देखील आणि फेसबुक पेजला सुद्धा. तेव्हा या सर्व तिन्ही ठिकाणी तुम्ही या चॅनलला फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं प्रेम माझ्यावरती नितांत राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.